तुमच्या जमिनीच्या 7-12 उतार्यावर तुमच्या बहिणीचं किंवा मुलीचं नाव आहे का? काय सांगता नाही? तर मग आजचा हा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षानुवर्षे आपण पाहत आलोय की शेतजमिनीच्या वाटणीवरून कुटुंबांमध्ये वाद होतात, भाऊ बहिणी कोर्टाच्या पायऱ्या झिजवतात आणि अनेकदा कायद्याच्या अज्ञानामुळे मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावं लागतं. आज आपण चर्चा करणार आहोत केरळ उच्च न्यायालयाच्या 2025च्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल, म्हणजेच NP रजनी विरुद्ध राधा नंबिडी परंबत या प्रकरणाबद्दल. हिंदू अविभक्त कुटुंबातील मुलींचे जन्मसिद्ध हक्क नेमके काय आहेत आणि या नव्या निर्णयाचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आणि सामान्य माणसांवर कसा थेट परिणाम होणार आहे यावर आपण अतिशय सविस्तर बोलणार आहोत. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्हाला भविष्याही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी बरोबर. आणि हा असा विषय आहे जो फक्त कायद्याच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाही, तर तो थेट आपल्या घराच्या उंबरठ्याशी, आपल्या मातीशी आणि कुटुंबाच्या अत्यंत नाजूक भावनांशी जोडलेला आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, जमिनीचे वाद हे कायद्याच्या अज्ञानातून जेवढे चिघळतात ना, तेवढे ते जुन्या रूढी आणि परंपरेच्या आंधळ्या अनुकरणातूनही वाढतात. आज आपण या विषयाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. आणि ते मुळापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण जमिनीचा किंवा मालमत्तेचा विचार करतो तेव्हा ती केवळ पैशांची गुंतवणूक नसते, तर ती एका कुटुंबाची ओळख आणि आर्थिक आधारशिला असते. मला आठवतंय, पूर्वीच्या काळी जेव्हा गावाकडे जमिनीच्या वाटण्या व्हायच्या तेव्हा मुलींचा विचारही केला जायचा नाही. जणू काही मुलींचा त्या जमिनीशी काही संबंधच नाही, अशी एक अलिखित पद्धत होती. यामागे नेमका काय इतिहास आहे? म्हणजे हे सगळं कुठून सुरू झालं? जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर आपला हिंदू वारसा कायदा हा मुख्यत्वे जुन्या मिताक्षरा कायद्यावर आधारित आहे. संपूर्ण भारतात बंगाल आणि काही भाग वगळता हिंदू अविभक्त कुटुंब, ज्याला आपण HUF म्हणतो, ती या मिताक्षरा प्रणालीनुसार चालते. थांबा, इथेच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जे लोक कायद्याच्या क्षेत्रातील नाहीत त्यांच्यासाठी हा मिताक्षरा कायदा म्हणजे नेमकं काय? एखादं जुनं पुस्तक आहे की काही वेगळं व्यवस्था? एखादं साधं उदाहरण देऊन सांगाल का? हो, नक्कीच. अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर मिताक्षरा ही हिंदू कायद्याची एक प्राचीन विचारसरणी आहे. या व्यवस्थेचा सर्वात मुख्य गाभा म्हणजे कोपार्सनरी किंवा सहमालकी. या नियमानुसार एखाद्या कुटुंबात जेव्हा एखादा मुलगा जन्माला येतो तेव्हा त्याने पहिला श्वास घेताच त्याला कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जन्मसिद्ध हक्क मिळतो. म्हणजे तो जन्मतःच त्या संपत्तीचा मालक बनतो. त्याला संपत्ती मिळवण्यासाठी वडिलांच्या मृत्यूपर्यंत वाट पाहावी लागत नाही. पण इथेच सगळी गोम होती. 1956 साली जेव्हा भारत सरकारने हिंदू वारसा कायदा म्हणजेच हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 लागू केला, तेव्हा त्यांनी ही मिताक्षरा व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. आणि या 1956च्या कायद्यानुसार कुटुंबाच्या मालमत्तेत कोपार्सनर किंवा सहमालक होण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पुरुषांना, म्हणजे मुलग्यांनाच होता. मुलींना हा जन्मसिद्ध हक्क नाकारण्यात आला होता. म्हणजे एकाच घरात एकाच आईवडिलांच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आले तर मुलगा जन्मतःच जमिनीचा वारसदार बनतो, पण मुलीला मात्र तो अधिकार नव्हता. हा तर उघड दुजाभाव होता. मुलीला फक्त वडिलांनी स्वतः कमावलेल्या मालमत्तेत काही मर्यादित हक्क मिळत असतील, पण आजोबा पंजोबांकडून आलेल्या शेतजमिनीत तिचा काहीच वाटा नव्हता. अगदी तसंच. आणि यामुळेच ग्रामीण भागात एक अत्यंत चुकीची पद्धत रूढ झाली. कुटुंबात जेव्हा शेतीची वाटणी व्हायची तेव्हा सरसकट मुलींना डावललं जायचं. मुलींवर एक प्रकारचा अन्यायच होत होता. पण काळ बदलत गेला तशी कायद्यालाही बदलाची गरज भासू लागली. आणि मग 2005 साली केंद्र सरकारने एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचललं. त्यांनी 2005चा हिंदू वारसा दुरुस्ती अधिनियम आणला. या दुरुस्ती कायद्यातील कलम 6ने संपूर्ण चित्रच बदलून टाकलं. हो, मी या कलम 6 बद्दल खूप ऐकलं आहे. पण सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर या कलम 6ने नेमकं काय साध्य केलं? कलम 6ने कायदेशीररित्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आणून बसवलं. या कलमानुसार आता मुलगी ही मुलाप्रमाणेच जन्मतःच कुटुंबाची कोपार्सनर म्हणजे सहमालक असते. तिला मालमत्तेत अगदी मुलाइतकाच समान हक्क मिळतो.
आणि नुसते हक्कच नाही तर मालमत्तेशी संबंधित ज्या काही जबाबदाऱ्या किंवा कर्ज असतील त्यातही तिचा समान वाटा असतो. पुढे जाऊन 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या अत्यंत गाजलेल्या निकालात हे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की मुलींचा हा हक्क जन्मसिद्ध आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माफ करा, मध्येच थांबवते, पण इथे खूप मोठा गैरसमज आहे जो मला क्लिअर करायचा आहे. आपल्याकडे अनेकदा असं म्हटलं जातं की मुलीचं लग्न झालं, तिला हुंडा दिला, मानपान दिला, ती सासरी गेली की आता तिची पाठवणी झाली, आता तिचा माहेरच्या संपत्तीत किंवा सातबारा उतार्यावर कोणताही कायदेशीर हक्क उरलेला नाही. हे खरं आहे का? हा अत्यंत चुकीचा गैरसमज आहे आणि तो आपण आज पूर्णपणे मोडून काढला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आणि या 2005च्या कायद्याने हे स्पष्ट केलंय की मुलगी विवाहित असो वा अविवाहित, तिचा जो जन्मसिद्ध हक्क आहे तो अबाधित राहतो. लग्न होणे किंवा न होणे याचा तिच्या माहेरच्या संपत्तीवरच्या हक्काशी काहीही संबंध नाही. लग्न झाल्यावरही ती तिच्या जन्मदात्या कुटुंबाची कोपार्सणार राहतेच. कुणीही असं म्हणू शकत नाही की आम्ही तुझ्या लग्नात खर्च केलाय त्यामुळे आता जमिनीवर हक्क सांगू नकोस. कायद्यासमोर हा युक्तिवाद अजिबात टिकत नाही. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बऱ्याचदा माहिती नसल्यामुळे आपण जुन्या रूढी परंपरेनुसार चालत राहतो आणि आपल्याच बहिणी मुलींवर अन्याय करतो. अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया. जर 2005 मध्येच हा कायदा आला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये हे सगळे इतक्या स्पष्टपणे सांगितलं होतं, तर मग आत्ता 2025 मध्ये आलेला हा केरळ उच्च न्यायालयाचा NP रजनी निर्णय अचानक एवढा चर्चेत का आलाय? तिथेच तर खरा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. हा पेच समजून घेण्यासाठी आपल्याला संविधानाची आणि राज्यांच्या अधिकारांची रचना समजून घ्यावी लागेल. बघा, केरळ राज्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. तिथे एकेकाळी मातृसत्ताक पद्धत होती, पण बदलत्या काळानुसार 1975 मध्ये केरळ राज्याने स्वतःचा एक कायदा मंजूर केला, केरळ जॉईंट हिंदू फॅमिली सिस्टम ॲबोलिशन ॲक्ट 1975. या कायद्याच्या कलम 3 आणि कलम 4 नुसार केरळ सरकारने त्यांच्या राज्यात हिंदू अविभक्त कुटुंब किंवा कोपार्सनरी ही व्यवस्थाच कायदेशीरित्या संपुष्टात आणली. त्यांच्या कायद्यानुसार कुटुंबातील मालमत्तेची आपोआप वाटणी झाली आहे असं मानलं गेलं, ज्याला कायद्याच्या भाषेत डीम्ड पार्टिशन म्हणतात. एक मिनिट, हे डीम्ड पार्टिशन म्हणजे नेमकं काय? म्हणजे सरकारने कागदोपत्रीच असं मानून घेतलं की केरळमधल्या सगळ्या एकत्र कुटुंबांची वाटणी झाली आहे? अगदी तसंच. कायद्याने असं गृहीत धरलं की 1975 नंतर केरळमध्ये कोणतीही संयुक्त कुटुंबाची मालमत्ता शिल्लक नाही, सगळे वैयक्तिक मालक झाले आहेत. आता गंमत बघा, 2005 मध्ये केंद्र सरकारने कायदा करून सांगितलं की मुलींना सहमालकीचा हक्क द्या, पण केरळमध्ये जेव्हा मुली हा हक्क मागायला न्यायालयात जायच्या तेव्हा त्यांना सांगितलं जायचं की अहो, आमच्या राज्यात 1975 मध्ये सहमालकीची व्यवस्था संपली आहे, आता संयुक्त कुटुंबच अस्तित्वात नाही, तर तुम्हाला त्यात वाटा कसा देणार? म्हणजे 2005चा केंद्रीय कायद्याचा फायदा केरळमधल्या मुलींना मिळतच नव्हता. राज्याचा कायदा त्यांच्या आड येत होता. म्हणजे राज्याचा कायदा वेगळं सांगतोय आणि केंद्राचा कायदा वेगळं, यात भरडली जात होती ती सामान्य स्त्री. मग अशा वेळी जेव्हा दोन कायद्यांमध्ये अशी टक्कर होते तेव्हा केरळ उच्च न्यायालयाने नेमकी काय भूमिका घेतली? इथेच संविधानाची ताकद दिसून येते. इथे तुम्हाला काही क्विक फॅक्ट सांगतो. आपल्या संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये एक समवर्ती सूची किंवा कन्करंट लिस्ट असते. या यादीतील विषयांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही कायदा करू शकतात. हिंदू वारसा कायदा हा याच यादीत येतो. केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती S. ईश्वरन यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना थेट संविधानाच्या कलम 254(1) आणि कलम 254(2) संदर्भ दिला. हे कलम 254 नेमकं काय सांगतं? समवर्ती सूचीत दोघांना अधिकार आहेत, पण वाद झाला तर मोठा भाऊ कोण, केंद्र की राज्य? बरोबर ओळखलं. संविधानाचं कलम 254 अगदी स्पष्ट करतं की जेव्हा समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा यांच्यात थेट विरोधाभास निर्माण होतो तेव्हा केंद्राचा कायदा नेहमी वरचढ ठरतो. त्यामुळे न्यायमूर्तीने स्पष्ट केलं की 2005चा केंद्रीय कायदा हा केरळच्या 1975च्या राज्याच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. न्यायालयाने केरळ कायद्याची ती कलम 3 आणि 4 सरळ रद्दबातल ठरवली. न्यायालयाने अतिशय स्पष्ट आणि कठोर शब्दांत सांगितलं की मुली जन्मतःच कोपार्सनर आहेत आणि कोणताही राज्य कायदा त्यांचा हा केंद्रीय हक्क नाकारू शकत नाही. म्हणजे राज्याच्या कायद्याचा अडथळा पूर्णपणे दूर झाला. हो, आणि दुसरे एक क्विक फॅक्ट लक्षात घ्या.
जरी हा निकाल केरळ उच्च न्यायालयाचा असला तरी या निकालातील तत्त्व हे संपूर्ण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हा निकाल केंद्रीय कायद्याची सर्वोच्चता प्रस्थापित करतो. पण हे लक्षात घेणंही गरजेचं आहे की हा 2005चा कायदा फक्त त्या हिंदू पुरुषांच्या मालमत्तेला लागू होतो ज्यांचे निधन 20 डिसेंबर 2004 नंतर झाले. हो, पण एक प्रश्न आहे जो मला खात्री आहे की अनेक प्रेक्षकांच्या मनातही असेल. समजा एखाद्या शेतकरी कुटुंबात जमिनीची जुनी वाटणी झाली आहे, म्हणजे 2002 मध्येच त्यांनी सर्व भावांमध्ये जमिनीचे कायदेशीर वाटप केले आहे, त्याचा रीतसर नोंदणीकृत दस्त झाला आहे आणि 7/12वर तशा नोंदी झाल्या आहेत. तर आता या 2025च्या निकालानंतर एखादी बहीण येऊन असं म्हणू शकते का की मला तो जुना व्यवहार रद्द करायचा आहे आणि मलाही वाटा हवाय? हा कायदा जुन्या व्यवहारांना लागू होतो का? हां, खूपच प्रॅक्टिकल आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. नाही, हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने अशा जुन्या व्यवहारांना धक्का लावत नाही. कायदा 20 डिसेंबर 2004 पूर्वी झालेल्या जमिनीच्या कायदेशीर वाटण्या किंवा विक्रीला लागू होत नाही. जर एखादा जुना नोंदणीकृत दस्त असेल, रीतसर खरेदी विक्री झाली असेल किंवा एखाद्या सक्षम न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार आधीच वाटप पूर्ण झालं असेल, तर हा कायदा त्या जुन्या बंद झालेल्या प्रकरणांना पुन्हा उघडत नाही. कायद्याचा उद्देश गोंधळ निर्माण करणे हा नाही, तर जिथे मालमत्ता अद्याप अविभक्त आहे तिथे न्याय देणे हा आहे. कमेंटमध्ये लिहा, हे जुने आणि नवे व्यवहार कसे हाताळायचे याबाबत अनेक जण संभ्रमात असतात. आता आपण थोडे आपल्या महाराष्ट्राकडे वळूया. समजा आता आपल्या एखाद्या शेतकरी बांधवाला या नव्या कायद्यानुसार आपल्या मुलींचे किंवा बहिणींचे नाव जमिनीच्या 7/12 उतार्यावर सन्मानाने लावायचे असेल, तर त्यासाठी कायदेशीर कागदपत्रांची आणि कार्यालयांची नेमकी काय प्रक्रिया आहे? आपण त्यांना एक सोपी चेकलिस्ट देऊ शकतो का? नक्कीच. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं तर आपल्याकडे वारसा हक्काच्या नोंदी करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 म्हणजेच MLRC 1966 लागू आहे. या संहितेचे कलम 155 आणि कलम 157 हे जमिनीच्या नोंदी आणि वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतात. तसेच जर तुम्ही जमिनीचे कायदेशीर वाटप करत असाल तर नोंदणी कायदा 1908 चे कलम 17 नुसार त्या विभाजनाचा दस्त नोंदणीकृत करणं बंधनकारक असते. मी अत्यंत सोप्या भाषेत याची एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट सांगतो, ती नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. पहिली स्टेप, कुटुंबातील सर्व सदस्यांची संमती घ्या. जर संमती नसेल आणि वाद असेल तर थेट दिवाणी न्यायालयात विभाजनाचा दावा दाखल करा. दुसरी स्टेप, जर संमती असेल तर तुमच्या स्थानिक तहसील कार्यालयात जा आणि वारसा प्रमाणपत्रासाठी रीतसर अर्ज करा. तिसरी स्टेप, वारसा प्रमाणपत्र मिळाल्यावर तुमच्या गावाच्या तलाठ्याकडे जा आणि 7/12 म्युटेशनसाठी फॉर्म नंबर 12 भरून द्या. चौथी स्टेप, या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. मय्यत व्यक्तीचा मृत्यू दाखला, सर्व वारसदारांचे जन्म दाखले, जुना 7/12 आणि सर्वांचे आधार कार्ड. पाचवी आणि शेवटची स्टेप, शासनाने ठरवून दिलेले जे काही नाममात्र चलन किंवा शुल्क असेल ते ऑनलाईन किंवा कार्यालयात भरा. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचणी येणार नाही. ही प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शक आहे. ही चेकलिस्ट खरोखरच खूप उपयुक्त आहे. म्हणजे कुटुंबाने एकत्र येऊन तहसील ऑफिस आणि तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून ही प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पूर्ण करता येते. पण मला सांगा, जेव्हा आपण हे सगळं कागदावर करतो तेव्हा त्याचा प्रत्यक्ष माणसांच्या जीवनावर किती मोठा प्रभाव पडतो? समजण्यासाठी एखादं जिवंत उदाहरण देता येईल का? नक्कीच. एक किस्सा पाहूया. उदाहरणाने गोष्ट नेहमी लवकर समजते. समजा मुंबई जवळच्या एका गावात रामराव नावाचे एक प्रगतिशील शेतकरी होते. त्यांची 10 एकर बागायती शेती होती. 2010 मध्ये रामरावांचे निधन झाले. रामरावांना 2 मुले आणि 2 मुली आहेत. जर आपण 1956च्या जुन्या कायद्याचा विचार केला असता तर कदाचित मुलींना वाट्यात काहीच मिळालं नसतं. मुलग्यांनी ती 10 एकर आपापसात 5-5 एकर वाटून घेतली असती. मुलींना फक्त साडी चोळी देऊन बोळवण केली असती. पण आता 2025च्या या निकालाच्या स्पष्टीकरणानंतर आणि 2005च्या केंद्रीय कायद्यानुसार त्या 10 एकराचे बरोबर 4 समान भाग होतील. म्हणजे प्रत्येक मुलाला 2.5 एकर आणि प्रत्येक मुलीला 2.5 एकर असा अगदी समान वाटा मिळेल. मुलींनी फक्त मगाशी सांगितलेल्या प्रक्रियेनुसार तहसील कार्यालयात अर्ज करायचा आहे आणि त्यांचे नाव 7/12 मध्ये हक्काने जोडले जाईल. हीच तर खरी समानता आहे. पण फक्त ग्रामीण भागातच नाही, शहरांमध्ये याचा खूप मोठा फायदा होत असेल, नाही का? 100%. अजून एक उदाहरण देतो. समजा पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार करूया.
वडिलांची एक HUF मालमत्ता आहे, ज्यात घर आणि काही जागा आहे. तिथे एक मुलगी आहे जिचं लग्न झालंय. आता सासरी असताना तिला काही आर्थिक अडचणी आली किंवा तिला स्वतःचा एखादा व्यवसाय, एखादा स्टार्टअप सुरू करायचा आहे. त्यासाठी तिला बँकेकडून मोठं कर्ज हवंय. पूर्वीच्या काळी ती हतबल झाली असती, पण आता ती या नव्या कायद्याच्या आधाराने आपल्या माहेरच्या संपत्तीत समान हिस्सा मागू शकते. एकदा का तिच्या नावावर त्या मालमत्तेचा काही भाग आला की ती कागदपत्रे बँकेत तारण म्हणून देऊन ती अगदी आत्मविश्वासाने कर्ज घेऊ शकते. हा मुद्दा मला विशेष आवडला. म्हणजे तिला आता कोणासमोरही हात पसरण्याची गरज नाही. ती संपत्ती केवळ कागदावरची नोंद राहत नाही, तर ते तिचं भक्कम आर्थिक भांडवल बनतं. तिचं आर्थिक स्वावलंबन यामुळे कैक पटीने वाढेल. अगदी बरोबर ओळखलत. कायद्याचा मूळ उद्देशच माणसाला सक्षम करणे हा आहे. तर आपण आज खरोखरच एका अत्यंत विस्तृत आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आहे. जर मी या पूर्ण चर्चेचा थोडक्यात गोषवारा किंवा रिकॅप द्यायचा म्हटला तर आपण पाहिलं की 1956च्या कायद्यात मिताक्षरा प्रणालीनुसार मुलींना संपत्तीत अत्यंत मर्यादित हक्क होते. पण 2005च्या ऐतिहासिक दुरुस्ती कायद्यातील कलम 6ने मुलींना जन्मताच कुटुंबाच्या मालमत्तेत समान सहमालक बनवलं. तरीही केरळसारख्या राज्यात त्यांच्या 1975च्या डीम पार्टिशन कायद्यामुळे मुलींना या लाभापासून वंचित राहावं लागत होतं. पण आता 2025च्या केरळ उच्च न्यायालयाच्या NP रजनी प्रकरणात संविधानाच्या कलम 254च्या आधारे हे निक्षून स्पष्ट केलं गेलं की केंद्राचा कायदाच सर्वोच्च राहील. कोणताही राज्य कायदा मुलींचा हा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आणि सामान्य नागरिक MLRC 1966च्या अंतर्गत योग्य कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून आपल्या मुलींची आणि बहिणींची नावे अभिमानाने 712 उताड्यावर नोंदवू शकतात. अगदी अचूक सारांश सांगितलात. आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण अशाच एका ज्वलंत महसुली प्रश्नावर चर्चा करणार आहोत. तुम्हाला कोणता विषय हवाय कमेंटमध्ये नक्की सांगा. या कायद्याची आणखी सविस्तर माहिती, GR आणि इतर अपडेट्स तुम्हाला आमच्या ग्रुप्सवर मिळतील. आमच्या WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली दिली आहे, तिथे नक्की सामील व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या WhatsApp ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आणि जेव्हा हे ज्ञान अशा सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचेल, तेव्हाच आपला शेतकरी आणि आपला समाज खऱ्या अर्थाने प्रगती करेल. आज आपण या विषयावर खूप सविस्तर आणि मनमोकळी चर्चा केली. तुम्ही वेळात वेळ काढून ही माहिती ऐकलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.